फोकस करतो हे ते महान कार्यकर्ते त्याने अख्खा डिमांड इकडे आणलाय. पाऊस आला म्हणून सगळी तयारी केली आपण आणि आता निघालो ते पाऊस गेला. काय बोल हमका यहाँ आके बहुत अच्छा लगत बा. हा ये नजारा पहली बार हम देखत बानी. हा काय कंडिशन आहे बघा, जाम मजा येते. छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय. नमस्कार मित्रांनो, मी रोहित तामणकर आणि माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आता आपण आलोय पालघरला आणि आपण चाललोय कोहोज फोर्टवरती. आणि अरे लिंबू ठेवा तिकडे. आपण चाललोय कोहोज फोर्टवरती आणि कोहोज फोर्ट जो की पालघर डिस्ट्रिक्टमध्ये आहे. आणि मला वाटतं आम्ही सकाळी वसईवरून 6:05ची ट्रेन पकडले आणि आता पालघरला आहोत. हे एवढं जड आहे ना, अरे बापरे. हे अख्खा डिमांड घेऊन आले. आपण ट्रेकिंगला चाललोय की खायला तिकडे राहायला चाललोय तेच कळत नाही. कौन है ये लोग, कहां से आते हैं? हे ते महान कार्यकर्ते इकडे इकडे फोकस करतो. हे ते महान कार्यकर्ते त्याने अख्खा डिमांड इकडे आणलाय. का कोणता बिझनेस करायचा प्लॅन होता माहिती आहे, पण अख्खा डिमांड आलेला आहे इकडे. काय करायचं आपल्याला तिकडे जाऊन? आपल्याला टपरी टाकायची आणि सामान विकायचं. मॅगी कशी प्लेट कशी आहे आपली? 50 रुपये प्लेट. 50 रुपये बार्गेनिंग होणार. यांना रोड नाही, फक्त चालते ते लोक. अजून यांना बाहेर जायचं. सागर कुठे जायचंय? वरती म्हणजे कुठे? वरती तर आपल्याला जायचंच आहे, पण कुठून सिच्युएशन सिरियस आहे. समीर वाघोटे ना नक्की? वाघोटे. हा 9743. ओके थँक्यू. कुठे लागले? झाडाखाली पैठण बस लागली. थँक्यू. तर मित्रांनो वाघोटेला जायचं आहे आपल्याला. काय झालं, बस भेटली का? भेटली. हे आहेत आपले ट्रिपचे अध्यक्ष समीर वर्तक, प्रणय हरामखोर कलाकार, दिग्गोज्वल कुमार, बिहारचे आण बाण आणि शान, पिंटू करण. हा पिंटू कुठे आहेस तू? कुठून आहे? युपी बनारसची माणसं आहे. आणि आहेत आपले सागर थोपटे, अर्नाळा लोकल बॉय गावाला बोलायचं. चला. तर आता आपल्या ट्रेकला सुरुवात झाली मित्रांनो. आणि ही बघा शेती आहे. पूर्ण हा गावाचा एरिया आहे, शेती आहे आणि शेतीचं काम चालू आहे. आणि आपण आता चाललोय हळूहळू. रोड तर माहीत नाही, कोणी दिसत पण नाही आहे. ए सावकाश. अरे सुपरमॅन, स्पायडरमॅन, ज्युनियर जी, ये गावठी मॅन. शेतीची कामं चालू आहेत मित्रांनो. काकी आपल्याला कोहोजला जायचंय, कसं जायचं? सरळ जायचं राईट साईडला. चालेल थँक्यू. आपल्याला सरळच जायचंय. पाऊस आला म्हणून सगळी तयारी केली आपण आणि आता निघालो ते पाऊस गेला. काय बोलायचं बोला. हा आणि यांनी पोरींचा रेनकोट घातलाय. हा बघा, पोरींचा रेनकोट घालून चाललेत पुढे पुढे. शेड गजब बेइज्जती है. आपण आता इथे आलोय. माझ्या मागचा व्ह्यू बघा, एकदम जबरदस्त क्रिकेट खेळायला ग्राउंड आहे. बॅट आणि बॉल असते तर एकदम जबरदस्त एक मॅच झाली असते आपली. खरंच जबरदस्त आहे इथे. आणि आता पाऊस चालू झालाय. पाऊस. ग्रुप ग्रामपंचायत शेलटे वाघोटे, तालुका वाडा, जिल्हा पालघर. हा बेंच लावलाय आणि हा समोर व्ह्यू आहे बघा बसून. कंट्रोल बाजूला मस्त समीर. अरे यार तुमसे ना हो पाएगा. तर मित्रांनो आपण ट्रेकिंगला आलोय, पण ह्या लोकांना बघा काय सुचते. कोणी दगडी गोळा करतोय, कोणी बाण घालतोय. काय बोलायचं आता? अरे हे लोक कशाला आलात तेच कळत नाही. कोणी गाजर खातोय. अरे बाबा. हॅलो गाईज, चला आपण आज पुढचा ट्रेक पूर्ण करूया. आपल्याला कुठे जायचंय? कोहोज. हे बघा हाय आपला डेस्टिनेशन तिकडे आहे. चला हळूहळू चाललोय आपण. फोटो बिटो काढलेत खूप सारे. एक नंबर व्ह्यूज आहे तिकडे. तर पठारपाक संपलेला आहे आणि आता ही खरी जंगल ट्रेक सुरू झाली. आणि या जंगलातून आपल्याला वरती जायचंय. तर हा बघा कोहोज फोर्टचं टोक.
आणि या टोकावरती आपल्याला जायचंय. म्हणजे अजून आपण 30% पण नाही पूर्ण केलंय. आणि ते यांचे व्हिडिओज 15 आहे. फोटोज सगळं चालू झालंय, पण पाय काय चालत नाहीयेत. तर मित्रांनो, लोक बोलतात की जंगलात फिरून तुम्हाला काय मिळतं. तर जंगलात फिरून आम्हाला विविध प्रकारचे पक्षी, प्राणी काही जास्त भेटले नाहीत, पण पक्षी, झाडं, खेकडे असं बरंच काय बघायला मिळतं. आणि जो आठवड्याभराचा स्ट्रेस असतो ना, जो की आपण ऑफिसमध्ये घालवलेला असतो मंडे टू फ्रायडे, मंडे टू सॅटर्डे, तो खरंच निघून जातो. त्यामुळे नक्की ॲटलिस्ट संडेला किंवा सॅटर्डेला प्लॅन करा, थोडं फिरा, रिलॅक्स वाटेल. आणि खरंच निसर्गामध्ये जे सौंदर्य आहे ना, ते कुठेच नाही आहे. बाय बाय. दमलो आता मी, जाम दमलो. थांबा फ्रेंड, लावू मग दाखव मित्रांनो. हा बघा कसा डिंग्याकडून आहे बघा खेकडा. थांब सगळं पकड. काय हा बघा खेकडा आहे, प्रणयने पकडलाय. आता आपल्यासोबत आहेत बनारसी बबुआ पिंटू. कैसा लग रहा है बा? हाँ कैसा लग रहा है? भोजपुर में बताओ, भोजपुरी में. हाँ हमका यहाँ आके बहुत अच्छा लगत बा. हाँ ये नज़ारा पहली बार हम देखत बानी. हाँ और अभी आगे आगे देखत बानी तो बतावत बाटी रंगवा लोग बनल रही. चलेगा. ये आ रहे हमारे बिहार के बबुआ. थोड़ा तनिक डांस तो करवा दो. खाई के पान बनारस वाला. आले तुफान किती जितना सोडली, घेतल्या 8 बॉटल आले ट्रेक वरी. पाहिजे होते तेलात तळले नाही, भाजले असते तरी झालं असतं. आता या लोकांना काय काय सुचतंय खायला. गरमीमुळे हाल बेकार झाले. चिकन नगेट भाजून कसे लागतील? कसे लागतील बाबा. हे बघायला मॅरिनेट करून पाहिजे. अरे बापरे. अजून काय आपल्याला पाहिजे का? आपण मागूया ते रानकोंबडी मारूया काय? हा रानकोंबडी बघ, हा गावठीच आहे. हा रानकोंबडी मारेल, फक्त तुम्ही तवा तयार ठेवा. हा भाजायला पाणी साफ करेल. हा साफ करेल बरोबर. मारायचं काम करू. या लवकर या. मस्त आहे. थोडासा दम लागेल, पाहायला बरं वाटेल. तर मित्रांनो, आपण चालून जाम दमलोय. खूप ऊन आहे इकडे आणि खूप गरम होते सध्या. आपले जे मित्र आहेत ते अजून खालीच आहेत, आलेत पण नाहीत. खूप गरमी म्हणजे खूपच. ऊन असल्यामुळे पाऊस जरा पण नाही आहे. स्टार्टिंगला पाऊस लागला होता, पण आता जसं जसं वरती येतोय ऊन वाढत चाललं आहे आणि जाम गरम होतं आणि पूर्ण चढण आहे वरपर्यंत. पाहूया पुढचा प्रवास कसा होतो. कॉर्न. हा आपला समीर कुक आहे आणि तो आपल्यासाठी बनवतोय कॉर्न मसाला चाट. कॉर्न मसाला चाट. तर बघूया कसं होतं कॉर्न मसाला चाट. काय म्हणते समीर सर? हा तुम्ही फक्त खायचं काम करणार. सर आम्ही तुम्हाला हेल्प करतोय. बघा आता मी कॉर्नची पिशवी बाजूला गेले. डब्बा उचलला, झाकण पडला. हाँ सही है ना. हमको लगा कि मैं क्या हूँ तुम हमको एक लड़का लगा. अरे मेरे को शेफ बनने का शौक. आणि हे बघा एवढा कांदा कापल्यानंतर अक्षरशः डोळ्यातून अश्रू आले. हे प्रेमाचे अश्रू आपण पाहत आहे. कोणाच्या प्रेमाची? हा सोडून गेली तिच्या. सोडून गेली. मित्रांनो, रेडी झालाय कॉर्न चाट मसाला. हा रुक. आणि आता वा फिनिशिंग टच. बापरे. आपण पाहताय कॉर्न चाट मसाला आणि सोबत आहे असा निसर्गाचं वातावरण. वाह, फिलिंग तगड़ा है ना. तगड़ा है फिलिंग. एक पहले ये दोनों लेने थे, उसके बाद एक सेकंड. हा अँगल बघा तुम्ही मित्रांनो. वाह, एक नंबर. खूप दमल्यानंतर आता प्रणय शांतपणे झोपलाय. छान वाटते. अजून पण छाती धडधडते एवढा चढून आल्यानंतर. पण खरंच माहोल चांगला आहे. मित्रांनो, कंडिशन बघू शकता. ट्रेक मला वाटतं ऑलमोस्ट पूर्णच होत आला आपला. आणि या लोकांची हालत बघा. हे बघा. हा
हे बघा एक तर इकडे झोपलाय, हा बघा खूप ऊन आहे आणि त्यामध्ये हे झोपलेत आणि आपल्याला अजून तिकडे जायचं मित्रांनो. बघा काय कंडिशन आहे बघा, जाम मजा येते. उठा ले रे देवा, उठा ले रे बाबा, मुझे अमीर को नहीं रे, ये दो गरीबों को उठा ले. हे बघा मित्रांनो तलाव आहेत दोन, ही दोन तलाव आहेत आपण पाहताय. खूप जुनी आहेत आणि खूप स्वच्छ पाणी आहे. तर मित्रांनो आपल्यासोबत आहेत इथलेच रहिवासी जे की गाईड म्हणून येतात खूप साऱ्या लोकांसोबत, त्यांना मार्गदर्शन करतात. काही काही जंगल टेक असल्यामुळे खूप लोक इथे म्हणजे चुकतात, तर त्यांनाही गाईड करतात. तर सांगा कधीपासून तो जुना वगैरे प्लेस आहे? मी 13 वर्षापासून करतोय गाईडचं काम. ओके. कृष्णा सिंग होता, त्यांनी मला शिकवलं ते. ओके. त्यांनी शिकवलं. त्यांनी या सुरतीच्या लूट झाली तेव्हा आपण शिवाजी महाराज इथे आले होते गडावर, एक नाईट होते, तिथून ते जव्हारच्या राजवाड्यात गेले, तेवढं मी सांगू शकतो. तर तुम्हाला जर गाईड म्हणून पाहिजे असेल तर यांचा नंबर मी घेतो, मी तो टाकतो डिस्क्रिप्शनमध्ये. यांच्याशी कॉन्टॅक्ट करा. आणि खरंच चांगलं आहे इकडे, व्ह्यू चांगला आहे आणि समाधान मिळते इथे, खरंच चांगलं आहे. तुम्ही यायचं असेल तर यांना कॉन्टॅक्ट करून येऊ शकता. इकडे जायचं आपल्याला लास्ट. आणि आता आपली बनते कॉफी. कॉफीसाठी प्रणय तयार आहे आपला सिलेंडर घेऊन. हे साधवलं नाही का? आता आपली बनते कॉफी. कसं होते कॉफी मित्रांनो? दूध करपत आले, दूध करपतंय, काय करावं लागणार? पाणी. तर मित्रांनो आता कॉफी आपली बनवून रेडी आहे आणि सांगतील सगळेजण कॉफी कशी झाली. हा मित्रांसोबत येऊन कॉफी बनवून पिऊन बघा. काय माहोल आहे समीर, कसा आहे माहोल? माहोल सुपर्ब आहे आणि त्यामध्ये ही गरम गरम कॉफी, वा एक नंबर माहोल, जाम मजा येते. नजारे बघा मित्रांनो. आणि आपण आता पोहोचलोय कोहोश फोर्टवरती. शेवटचा टप्पा आणि सगळे खुश आहेत आता, कारण आपण आता आलोय. हे पटपट या की. आणि आता पायऱ्या आपण पाहू शकता, आता फोटो काढताय. तर मित्रांनो फायनली आपण आता पोहोचलो आहेत पीक पॉइंटला कोहोजच्या. आपण मागे पाहू शकता काय व्ह्यू आहे बघा तुम्ही, मागे जबरदस्त व्ह्यू आहे हा या साईडचा. आणि या साईडला पूर्ण फॉग आहे, एका साईडला पूर्ण फॉग आहे आणि एका साईडला मस्त व्ह्यू आहे, आपण पाहू शकता. हाच तो शेवटचा पॉइंट आहे कोहोजचा जिथे आपण आलोय. बोला छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की. हा तुम्ही व्ह्यू पाहू शकता मागे, खूप सुंदर व्ह्यू आहे. राम मंदिरचं वैशिष्ट्य म्हणजे 1972 साली मला वाटतं हे बनवलेलं राम मंदिर, तेव्हापासून हे राम मंदिर आहे, आपण पाहू शकता. तर मित्रांनो आपण बनवले स्पेशल मॅगी आणि हा स्पेशल मॅगीचा व्लॉग आपला सेपरेट येणार आहे. सो याच्यामध्ये मी हे ॲड नाही करत आहे, मॅगीचं व्लॉग आपण हे सेपरेट करूया. तर आता आम्ही ही मॅगी बनवली आणि आता आम्ही ही मॅगी खातोय. खूप भूक लागले, खूप आम्ही दमलोय इकडे किल्ल्यावरती जाऊन आणि आता आम्ही खाणार आहोत स्पेशल मॅगी. आता आपला परतीचा प्रवास सुरू झालाय. आता वाजलेत 3:30 आणि मॅगी वगैरे खाऊन आपण निघालोय. आमचं टार्गेट आहे 3:30-4, 5 पर्यंत 1.5 तासामध्ये खाली जायचा. तर पाहूया किती वेळ लागतो. त्याच्यामुळे आता मध्ये काही व्हिडिओ करत नाही, पटापट डायरेक्ट खाली उतरणार. भेटू खाली गेल्यानंतर. तर मित्रांनो
अशा प्रकारे आपण सक्सेसफुली ट्रेक कंप्लीट केलेला आहे. कोहोज फोर्टचा अध्यक्ष आपण पाहत आहे, यांच्यामुळे ट्रेक सक्सेसफुली कंप्लीट झाले आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि रोहित तामणकर ब्लॉग्सला सबस्क्राईब करायला विसरू नका. आम्ही पण आता घरी चाललो आहे, तुम्ही पण कधी या, एन्जॉय करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.